गुहागर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना व मनसे यांची युती झाली आहे। शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून या युतीमार्फत विधानसभा निवडणूक मनसेतर्फे लढवलेले प्रमोद गांधी हे निवडणूक लढवत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीचा आपल्याला अनुभव जरी असला तरी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्यानं ही निवडणूक जरा वेगळीच असल्याची त्यांनी सांगितले। मात्र असं असलं तरी या निवडणुकीत जनशक्ती आमच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले। तुम्ही बघत असाल की आता ही शृंगारतळी गटामध्ये समोरचे जे उमेदवार आहेत ते पण खूप सक्षम असे आहेत। त्यामुळे ही निवडणूक अशी सोपी नाही आहे। त्यामुळे आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही इथे निवडणूक लढवत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही जोरदार प्रकारे प्रचार सुरू केलेला आहे आणि आम्हाला चांगलं यश इथे मिळेल अशी आम्हाला तिन्ही उमेदवार आम्हाला पूर्ण खात्री आहे। आव्हान तुम्ही बघत असाल की इथे जनशक्ती आणि धनशक्ती अशा प्रकारचं आव्हान आहे। आमच्याकडे जनता पूर्ण आशेने बघत आहे, जनता आमच्या पाठीशी आहे। आमच्याकडे धन नसेल पण आमच्याकडे जनता आहे, तेच मोठं धनशक्तीचं आव्हान आहे। आणि आजकाल मतदार पण खूप सुज्ञ झाले आहेत, त्यांना विकासावर गुहागर तालुक्यामध्ये जी जनता आहे खूप सुज्ञ आहे, त्यांना विकास पाहिजे। तिथे गुहागर तालुक्याची जनता धनशक्तीखाली झुकत नाही, त्यांना विकास पाहिजे असतो आणि आदरणीय भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इथे चांगल्या प्रकारे विकास होतोय आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि गावोगावी खेडेगावी जे कामं करायचे आपल्याला त्या प्रकारे आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचा आम्ही नक्की प्रयत्न करू। विधानसभेला तुम्ही उमेदवार म्हणून होतातच, त्याचा फायदा या मतदारसंघात तुम्हाला होईल? नक्कीच। मी विधानसभा लढवण्यामुळे जे निवडणुकीच्या रणनीती असतात किंवा खास करून असतात ते अनुभव आहेत माझ्या पाठीशी। त्यामुळे ह्याच्यापुढे कशी निवडणूक लढवायची, कशा प्रकारे कुठे पोचायचा तो अनुभव असल्यामुळे माझ्यासाठी असल्यामुळे मला थोडी ही निवडणूक थोडी सोपी वाटते। बाकी मतदान किती होईल त्या संदर्भात थोडे टफ होईल, पण जी रणनीती आखायची आहे, फिरायचं आहे किंवा ज्या लोकांपर्यंत पोचायचं आहे त्यासाठी तो मला अनुभव आता उपयोगी पडेल।